जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। वर्षभरापूर्वी उल्हासनगरच्या हिललँड पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबाराने सगळ्या महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं। तत्कालीन भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड आणि त्याचे सहकारी राहुल पाटील याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये 6 राऊंड फायर केले होते। पोलीस स्टेशनमध्ये एका आमदाराच्या अशा वर्तनाने सगळा महाराष्ट्र हादरला होता। कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। या प्रकरणी गणपत गायकवाड अजूनही तुरुंगात आहे, पण आता या प्रकरणाला एक नवीन वळण लागले। गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला क्लीन चिट देण्यात आलं आहे। आरोपपत्रात फक्त 2 आरोपींचा समावेश करण्यात आलाय। गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड आणि त्याचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये 6 राऊंड फायर केले होते। ही घटना घडली त्यावेळी गणपत गायकवाड कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार होते। आता त्यांची पत्नी सुलभा गायकवाड आमदार आहेत। या प्रकरणी उल्हासनगर कोर्टात पुरवणी चार्जशीट दाखल करण्यात आली। यात फक्त 2 आरोपींचा समावेश आहे। नागेश बडेराव आणि कुणाल पाटील चार्जशीटमध्ये नमूद केल्यानुसार वैभव गायकवाड यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नाहीत आणि त्यांचा या गुन्ह्यात कोणताही सहभाग नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे। मात्र वैभव गायकवाड अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।